मुक्ताई माते की छत्रपति शिवाजी महाराज की मंडल मुट्ठी में कुछ सपने लेकर बढ़कर जेबों में आशा है, दिल में है अरमान यही मुझकर जाए सूरज सा तेज नहीं उतरे दीपक सा जलता है तो अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे। अजय गावडीच्या नेता या आपले ग्रामदैवत आराध्य दैवत आणि मुक्ताई उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नारायणगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच आदरणीय भाऊ पाटील, प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच आदरणीय सुधाताई, परवाडी गावचे सरपंच सन्माननीय राजेंद्र जी आणि उपस्थित सर्व खरं तर अवनी साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या विचाराला वाट करून दिली। गेले 8 ते 10 दिवस हा विषय सर्व मित्रमंडळींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने चर्चेला गेला। त्याच्यामध्ये बरोबर काय चूक काय आणि अतिशय मार्मिक असा निर्णय बाबूंनी घेतला की आपण जी चर्चा करतोय ती चर्चा आपण सार्वजनिकरित्या करू आणि गाव जे ठरवेल, गावाचा जो विचार असेल त्या गावाच्या विचाराशी सर्वजण बांधील राहतील अशा पद्धतीचं मनोदय त्यांनी व्यक्त केलं। तर आपण आपल्या या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निमित्तानं 2024 विधानसभा अगदी 2-3 महिन्यावर येऊन गेलेली आहे। आपण राजकारणाची गणितं पाहतोय, महाआघाडी असेल, महायुती असेल, वेगवेगळे पक्ष, वेगवेगळ्या आघाड्या या संपूर्ण महाराष्ट्रभर एक नवीन संपूर्ण देशभर आपल्याला पाहायला स्वाभाविकरित्या ज्या पद्धतीने अवनी साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की आपलं हे जे व्यक्तिमत्व आहे नारायणगावचं, या व्यक्तिमत्वाने आपण गेल्या 5 ते 7 वर्षामध्ये अशा पद्धतीने अनुभवलेला की अगदी तळागाळातील समाजापासून तर अगदी उद्योगपतीपर्यंत ज्यांना जिथं सहकार्याची अपेक्षा वाटली अशा सर्व ठिकाणी आदरणीय भाऊ पाटील असतील, त्यांचे सर्व मित्रमंडळ असेल, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य असतील, यांनी वेळोवेळी सहकार्य केलं। शेवटी आपल्याला ज्या वेळेस लोकनियुक्त असा लोकप्रतिनिधी आपल्याला नेमायचा तो मग गावचा असो, तालुक्याचा असो, आपल्या जिल्ह्याचा असो, राज्याचा असो, त्यावेळेस आपण स्वाभाविकरित्या हे जे त्याच्या स्वभावाचे कामगार आहेत किंवा त्याच्या ज्या व्यक्तिमत्वामध्ये त्याच्या व्यक्तिमत्वाच्या अनुषंगाने आपल्याला गीतेमध्ये सांगितलं की पुष्कळांचं पुष्कळ सुख किंवा पुष्कळांचं पुष्कळ हित ज्या माध्यमातून पाहिलं जातं त्या व्यक्तिमत्वाला आपण आदरणीय मानतो। निश्चितच वय कमी आहे, बाबा आमचा मित्र आहे, परंतु आपल्या कार्याने त्याने त्याच्या व्यक्तिमत्वाचा ठसा 100% या जुन्नर तालुक्यामध्ये नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये उमटवलेला आणि हा ठसा उमटवत असताना स्वाभाविकरित्या सर्व मित्रमंडळ आणि स्थानिक ग्रामस्थांची देखील मागणी असणं अपेक्षित आहे की हे नेतृत्व तालुक्यासाठी असावं, हे नेतृत्व नंतर येणाऱ्या मंत्रिमंडळात असावं आणि या अशा अपेक्षा ठेवणं अगदी आपण कुठल्याही चुकीच्या माणसाबद्दल अपेक्षा ठेवला असं नाही, परंतु ज्या योग्य माणसाबद्दल ज्यावेळेस अपेक्षा ठेवला जातात त्यावेळेस आपण सर्वांनी निश्चितपणे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह असा विचार केला गेला नाही। खरं तर ज्यावेळेस स्थानिक कुठलं नेतृत्व मोठं होतंय, उभारतंय, आपल्याला ते 3 इयर्स मधला एक डायलॉग माहिती असेल, मला आधी कळत की जर आपला मित्र हा जर नापास झाला तर फार दुःख होतं, परंतु आपला मित्र जर पहिला आला तर त्याहीपेक्षा जास्त दुःख होतं। ही ऍक्च्युअली मानसिकता आहे। स्वाभाविकरित्या या मानसिकतेचा या ठिकाणी वापर होऊ नये। बाबूभाऊंना त्यांचं कार्यकर्तृत्व दाखवण्यासाठी त्यांच्या कामाचा ठसा आणि त्यांचं काम संपूर्ण महाराष्ट्राला दिसण्यासाठी नारायणगावच्या माध्यमातून ते आता ज्या पक्षाचं काम करतात त्या पक्षाच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी मिळावी अशी सर्वांची इच्छा असावी। मी देखील अशी इच्छा या ठिकाणी त्यांना व्यक्त करतो आणि त्यांना त्यांच्या भावी वाटचालीस, पुढील त्यांच्या राजकीय वाटचालीस या ठिकाणी समस्त नारायणगाव ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो।